यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो देवादिदेव अरिहंत भगवान की जय। काय बघत होतो आपण? म्हणा का आता पहिला गोष्टच योग्योपादान योगेन दृश्यदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोप्यात्मतामतां। सांगा अर्थ काय? योग्य उपादान मिळालं असताना सुवर्णपाषाणापासून सोनं प्राप्त होतं, तसं स्वद्रव्य क्षेत्र कालभावाचं सन्निधान मिळालं असताना आत्मासुद्धा परमात्मा होतो। मग आपण आजपर्यंत परमात्मा का नाही झालो? तुमचं सगळ्यांचं चिंतन बोर्ड वाचता का? ठेवला आहेत नुसतं तसेच फ्रेम, आमच्या इथं फ्रेम दिसते ते आणून ठेवलेले। मी आजपर्यंत परमात्मा का नाही झालो? तर त्याच्यामागं हे पण कारण आहे की योग्य द्रव्य क्षेत्र कालभावाचं सानिध्य मिळालं नाही, म्हणून आजपर्यंत माझा आत्मा परमात्मा झाला नाही। किंवा सगळ्यात महत्त्वाचं घेतलं की आजपर्यंत मी स्वतःला परमात्मा म्हणून जाणलंच नाही। ज्या समयाला स्वीकार होणार त्या समयाला सुधार सुरू होणार, म्हणून स्वतःला पहिल्यांदा परमात्मा पहा। आता आपण जेव्हा म्हणलो ना मंगलाचरण, त्यावेळेस काय झाले विचार आपल्याला आलं का? असं जरा म्हणताना घ्या ना डोळ्यासमोर ते परमात्मा घ्या आणि म्हणा यस्य स्वयं स्वभावाप्ती। किती छान त्यांनी स्वभावाची प्राप्ती केली असे परमात्मा आहेत, त्यांना मी स्मरण करतोय, त्यांचं दर्शन करतोय, त्यांना नमस्कार करतोय। यस्य स्वयं स्वभावाप्ती रभावे कृत्स्नकर्मणः। आता ह्याच्यामध्ये सांगा उपादान आणि निमित्त पहिल्या श्लोकामध्ये। हां, ते का पडायचं असं? ते पडलं तर प्रवचन पाठवते तुला एक मी। स्वतःला जाणलं किंवा स्वभावाला प्राप्त झाले हे त्यांचं उपादान, आणि निमित्त काय? सर्व कर्मांचा अभाव झाला। मग त्यांना परमात्मपद मिळालं हे सांगता येतं। लिहा परमात्मदशा मिळणं हे कार्य झालं, तर या कार्यामध्ये उपादान काय आणि निमित्त काय? तर उपादान सांगितलं त्यांचा पुरुषार्थ, स्वभावाला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ किंवा त्यांचे ते विशुद्ध परिणाम। परमात्मपद कसं प्राप्त झालं? तर त्याच्यासाठी पहिलं कारण सांगितलं उपादान कारण, आणि दुसरं निमित्त कारण। मग उपादानामध्ये काय सांगितलं? त्यांनी स्वभावाला प्राप्त केलं आहे, आणि निमित्तामध्ये कर्म, संपूर्ण कर्म निघून गेले, कर्मांना दूर करायला गेले नाहीत ते, किंवा कर्मांच्यामध्ये पुरुषार्थ नाही केला। त्यामुळं ज्यांनी स्वयं स्वभावाला प्राप्त केलं तिथं कर्मांचा अभाव झाला आणि त्यांना सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते परमात्मा बनले, असं सांगितलं गेलं। आता सगळ्या श्लोकांमध्ये हे लावलं तरी पण आपल्याला समजणार उपादान काय आहे, निमित्त काय आहे। तर काल आपण बघितलं होतं काय? 4 गतीमध्ये आपण फिरलो। 4 आयु कर्मांचा आपल्याला बंध झाला, तर त्याच्यामध्ये का झाला तो बंध? कारण काय आहे? आपलं कारण आपल्यामध्ये आहे, तर उपादान कारण काय हो? मनुष्य का झालो? देव का झालो? नारकी का झालो? तिर्यंच का झालो? सगळ्याचं आपण कारण बघितलं। तर बाहेर बघायचं नाही आहे, आपल्यामध्ये बघायचं आहे। म्हणजे मी केलेल्या परिणामांचं फळस्वरूप मला अशा आयुचा बंध झाला आहे। तर माझं उपादानच असं आहे की
मीच स्वतःला तशी गती दिली आहे, मीच ती पर्याय प्राप्त केली आहे. सांग आपल्याला, तुला असेच नाक डोळे कान का मिळाले, असाच संयोग का मिळाला, असा पती अशी मुलं का मिळाली, असं सगळं जे काही घरदार मिळालं ते असं का मिळालं, कोणी दिलं? रोगी शरीर मिळालं, कॅन्सर झाला, काय हार्ट अटॅक आला, का मिळालं असं शरीर? कर्मानुसार, माझ्या पूर्व कर्मानुसार, माझ्या पूर्वी केलेल्या कर्मानुसारच मला मिळालं. कर्म नाही, परिणाम. दीपाबेन बसताय का समोर माझ्या? तर परिणामांचं फळ आहे हे कर्म. तर काय त्याचं कार्य काय आहे हो? नुसतं उद्याला येणार आणि निघून जाणार आहे. पण मी केलेत ना पूर्वीचे भाव, त्याचं फळ तशा प्रकारच्या कर्मांचा आश्रव बंद झाला आणि त्याच्या निमित्तामध्ये जेव्हा उदय आला त्यावेळेस तिथं मला तसा संयोग मिळाला. पण पुरुषार्थ कुठं केला मी? माझ्या परिणामांमध्ये केला, ते उपादान कारण. जे पुरुषार्थ नाही तसे परिणाम मी केले, त्याचं फळस्वरूप मला असे संयोग मिळाले, असं शरीर मिळालं. आता ह्याच्या पुढं सांगा मला, म्हणजे आजच रिसेंट तुमची काय ज्वलंत घटना काय झालं? विलेपार्लेमध्ये मंदिर तोडलं. मग असा संयोग का मिळाला? असं घटना का घडली तुमच्यामध्ये? असे लोक तुम्हाला का मिळाले? त्यांच्या काळामध्ये का नाही झालं असं? कोणाच्या? महावीर भगवंतांच्या काळात, आदिनाथांच्या काळात असं का नाही झालं? तुमच्या काळात का झालं असं? चिंतन करताय का काय? सांग की काय केलं काय आपण असं म्हणून. म्हणजे एक प्रात्यक्षिक दिसलं असं, जेव्हा आम्ही ते एलोराला वगैरे गेलो होतो ना दर्शनाला, तर तिथं त्यांनी सांगितले हे केव्जमध्ये जे काय ठेवलेले आहेत ते पूर्वी खूप मोठी मोठी मंदिरं होती आणि त्या औरंगजेबाने काय केलं, तोडली ना मंदिरं. त्यावेळेस असं मला ते 1 मिनिटासाठी ते प्रत्यक्ष दिसलं डोळ्यासमोर. काय झालं असणार जेव्हा, म्हणजे ते लोक कसं रक्षण केले असणार. कारण औरंगजेबचं जास्त होतं ना वर्चस्व, सैन्य, त्याचा प्रभाव जास्त होता, त्यामुळं त्याच्यापासून रक्षण करत मंदिरं जी टिकवली आहेत ती कशी टिकवली असणार आहेत. आणि मग ते सगळे अवशेष राहिले होते तिथं जे काय मी पाहिले ते, आणि मग ते म्हणजे कसं तोडत गेले आणि त्यामुळं किती हाल झाले त्याच्यात ते पाहिल्यावर समजलं की आपण तिथं पण कमी पडलो होतो. आणि तेच काय म्हणायचं, तशा प्रकारच्याच पुन्हा पुन्हा परिवर्तनाने तसेच फळं दिसून येतात. केलेल्या परिणामांचंच फळ असतं. असं काहीतरी संयोग मिळण्यायोग्य आपले दोष आहेत हे, आपल्या सान्निध्यात असं काहीतरी घडावं म्हणजे आपलं पाप आहे. त्यामुळं आपल्या पापाचं प्रतिक्रमण करायचं. माताजी पण सांगितले होते की वीरसागर महाराज जे आत्ता नाही आहेत त्यांचा पापाचा उदय नाही हा. ते गेले आणि सुरक्षित आहेत आता देवगतीमध्ये. पण आपण इथं राहिलो आणि आपल्या संयोगात असं घडतंय, म्हणजे कोरोना झाला, जे की तुम्हाला कोंडून ठेवलं एके ठिकाणी, ते पण आपल्याच कर्मांचा उदय, कर्मांचा म्हणायचं नाही, परिणामांचा उदय. आणि आता हे जे काय घडतंय, अजून एक घटना काय घडली काश्मीरमध्ये, कसं काय झालं, काय असेल विचार करा की. गेले तिथं फिरायला, म्हणजे आपलं आयु कर्म संपायला तिथं ओढून नेलं आपल्याला, आपलेच परिणाम, आपल्या कर्मांचे उदय तशा प्रकारचे. म्हणजे सगळ्याच्या मागं जेव्हा तत्व समजतंय ना, त्यावेळी सगळ्याच्या मागं कारण मीमांसा समजते. कुठल्या कारणाने आपल्याला असा संयोग मिळाला, किंवा काय आयुचा घात झाला, किंवा जे काय आज समजलं कोणाचं तरी हार्ट अटॅकनी अंत झाला. अजून एकांचा फोन आला होता, ते म्हणले शेवटचे श्वास चालू आहेत, नाकाला ऑक्सिजन लावलं आहे आणि बाकीचं काही समजत नाही, धर्माच्या ज्ञानापासून दूर आहेत, फार काही ज्ञानच नाही आहे धर्माचं असं म्हटलं तरी चालेल. मग मी त्यांना प्रेरणा केली, तुम्ही इथं आणा माताजींच्या सहवासात, पण ते खूप दूर राहतात. त्यामुळं ते म्हणले अशी कंडिशन नाही आहे की प्रवास करू शकतील, त्यामुळं डॉक्टरांनी सांगितलं घेऊन जावं, आता त्यात काय नाही राहिलं. मग जेवढे वेळ चालू आहे ऑक्सिजन तेवढा वेळ श्वास आहेत.
मग त्यामुळं त्यांना एकतर ज्ञान नाही धर्माचं आणि इतक्या दूर आहेत म्हटल्यावर अशा कंडिशनमध्ये आणणार कसं. म्हणजे मला सगळ्याच्या मध्ये हेच सांगायचं आहे की असं संयोग का मिळाला. ठीक आहे, त्यांना त्या परिस्थितीमध्ये हे तरी भाव झाले की विचारावं आणि संबोधन तरी द्यावं. मग मला त्यांनी फोन करून त्यांना संबोधन द्यायला सांगितलं. त्यांची रिॲक्शन काही नाही आहे, ऐकत असतील तेवढंच, न डोळे उघडतात, न बोलतात, न काय रिॲक्ट करतात, काहीच नाही. पण चेतना ग्रहण करती म्हटल्यावर आपण त्यांना संबोधन केलं. पण मला म्हणायचं आहे असा संयोग का मिळाला. त्या घरातल्या स्त्रियांनी सांगितलं त्यांचा पण नाही साधूश तुम्हाला नाही इच्छा तर जाऊ दे गादीवरनं नुसतं चटईवर आणू तरीसुद्धा घरात वाद, त्यांना त्रास होईल. मग मी त्यांना सांगितलं गादीवर काय त्रास नाही आहे का त्यांना. उलटं म्हणलं गादीच्या निमित्तात हिंसा होते आणि त्या हिंसेचं पाप घेऊन त्यांना पुढच्या भवात पाठवण्यापेक्षा असं चटईवर घेऊन नाही तरी त्यांचा शेवटचे श्वास चालू आहेत, असं काय किती वेळ जाणार आहे. आणि तेवढ्या वेळात उलटं त्यांनी संयमाने जर गेले तर तुमच्या निमित्तात भाव सुधारला पुढचा. किती मोठं कार्य करताय तुम्ही. मोह करू नका म्हणून सांगितलं त्यांना. आपल्याला ज्ञान नाही आहे ना, जर ज्ञानी सांगतायत तर त्यांचं ऐका आणि त्यांना मदत करा उलटं. म्हणजे असे पण आपले भाव होतात शेवटी. आता त्या जीवाचे तसे परिणाम असतील म्हणून असं संयोग मिळाला आहे की जे धर्माच्या प्रतिकूल होत आहेत, पण त्यांनी सगळं स्वीकारलं. म्हणजे अस्थिरुजता परिणामांमध्ये अज्ञान असतं त्याच्यामुळं मोही होतात, पण त्यांनी सगळं स्वीकारलं आणि ठीक आहे म्हटलं आम्ही करतो तसं. म्हणजे ॲटलिस्ट अशी तरी तयारी झाली. मग तिथं पण मला असं वाटलं उपादान कोणाचं, त्या जीवाचं उपादान पक्क असेल ना, त्या घरातल्या कोणाला धर्माचा उपदेश मिळाला नाही तर त्या जीवाला जाताना मिळतोय हा उपदेश. म्हणून म्हटलं की आपण पण असे काय केलेले भाव असणार तर आपल्याला पण असे उदय येऊ शकतात, म्हणून सावधान. चला स्टोरीकडे जायचं आहे ना, आतुरतेने वाट बघतायत. एकदा म्हणायचं आहे का जिनेंद्रार्चना घेतलंय का. जिनेंद्रार्चनामध्ये समाधी मरण भाषा आहे ना, मागं 295 पान होतं काल. तर त्यात काय सांगितलं होतं, अनेक मुनींच्या अशा कथा घेतल्यात की ज्यांच्यावर उपसर्ग झाला आणि त्यांनी त्याच्यामध्ये मृत्यू महोत्सव साजरा केला. ते त्या उपसर्गाला जिंकून कोणी मोक्षाला गेले, कोणी साधनारत झाले, कोणी त्या कर्मांची निर्जरा केली, असं प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या कथा सांगितल्यात त्यांनी. चालतंय म्हणा तुम्ही. तर त्याच्यातलं 40 नंबरचं कडवं होतं, पूनम ऋषभसेन मुनी उष्णशिला पर ध्यान धर्यो मन लाई सूर्य घाम उष्ण पवन की वेदन सही अधिकाई यो उपसर्ग सयोधर थिरता आराधन चितधारी तो तुमरे जिय कौन दुख है मृत्यू महोत्सव भारी. काय सांगितलं, ऋषभसेन नावाचे मुनी होते, त्यांच्यावर उष्ण परिशह झाला, पण त्यांनी त्याच्यामध्ये परिशह जय केला आणि ते कर्मांचा नाश करून मुक्तीला प्राप्त झाले. मग त्यांची काय घटना आहे जे की तुम्हाला आत्ता उष्ण परिशह सहन करावा लागतोय ना, मग त्याच्यासाठी सांगितलं. म्हणजे त्यांनी काय केलं जेव्हा त्यांच्यावर असा उष्ण परिशह झाला, मग आपण काय करायला पाहिजे त्याच्यासाठी मुनिराज आपल्याला संबोधन करतायत. काल काय सांगितलं, उज्जैनी नगरी होती, तिथं प्रद्योत नावाचा राजा. तर तो हत्तीवरून चालला असताना त्या हत्तीचा माद उसळला, उन्मत्त झाला तो आणि पळापळी करू लागला, उधळू लागला. तर राजाला खाली उतरायचं सुचेना, त्यामुळं तो जसा पळत गेला तसा त्याच्याबरोबर राजासुद्धा जंगलामध्ये पळाला, म्हणजे जंगलामध्ये गेला त्याच्या पाठीवरूनच.
आणि मग झाडाच्या फांदीचा आधार घेऊन तो एके ठिकाणी थांबला, पण तोपर्यंत त्याचे सगळे बेहाल झालं होतं. शरीराचे, कपड्याचं, दागिन्यांचं सगळं तुटून सगळं दुरावस्था झाली होती. आणि मग अशा अवस्थेत तो तिथं पडला. हत्ती तर निघून गेला आणि मग तो एका गावात प्रवेश करतो. तिथं जिनदत्ता होती, जी विहिरीवर पाणी भरत होती आणि त्याला तहान लागली होती राजाला. त्यांनी पाण्याची याचना केली, तर तिला वाटलं कोणीतरी पीडित आहे, गरजू आहे, म्हटल्यावर तिने पाणी पाजवलं. पण त्यांचा चेहरा वगैरे, त्यांचं राहणं हे बघितल्यावर वाटलं की हे कोणीतरी कुलीन आहेत, म्हणून त्यांना घरी नेलं. आणि त्यांची दुरावस्था झालेली पाहून निस्वार्थ रूपाने वडिलांनी आणि त्या मुलींनी त्यांची निरपेक्ष सेवा केली. तर काही दिवस ते तिथंच राहिले आणि नंतर सैन्य शोधत शोधत सैन्य त्यांच्या घरापाशी आलं आणि तेव्हा समजलं जिनदत्त सेठजींना की हा राजा आहे. आणि मग त्याला पश्चाताप झाला की आपल्याकडनं काय आदरातिथ्यामध्ये कमी जास्त झालं असणार, आपण त्यांना राजा म्हणून असं बिहेव केलं नाही त्यांच्याबरोबर, असं त्याला एक खंत वाटू लागली. कोणाला? जिनदत्त सेठजींना. मग सगळं झाल्यावर राजा म्हणतो की तुम्ही केलेले माझ्यावरचे उपकार महान आहेत, म्हणजे मला अशा अवस्थेमध्ये तुम्ही सहारा दिला, माझा उपचार केला, ते माझ्यासाठी फार मोठी देणगी आहे. मग त्यावेळेस त्यांनी जिनदत्ताची मागणी केली आणि मग दोघांचा विवाह करून दिला वडिलांनी आणि ती त्याची पट्टराणी बनली. मग इथंपर्यंत झालं होतं काल. सगळे हे उदय का आले, त्यांनी केलेले परिणाम, त्याच्या निमित्तात हत्तीचा असा संयोग मिळाला, त्यांनी नेऊन जंगलात सोडलं, सगळीकडे आपले परिणाम लावायचे बरं का. म्हणजे किती कळत नकळत चुकीचे परिणाम करतो आपण. घरात समजा सगळ्यांचा त्रास झाला तर काय परिणाम करतो? नकोच, मला ह्यांच्याबरोबर राहायचंच नाही, काय करतो? जातोच कुठं तर निघून. आता असे भाव केलेत ना कोणी कोणी, त्यांना क्वारंटाईन म्हणून अशा निर्वात कुठल्या तरी बंगल्यात ठेवले. किती 15-15 दिवस, महिना, सगळे आपल्या परिणामांचं फळ. असंच आहे, त्यांनी पण केलेल्या परिणामांचं फळ असणार की जंगलामध्ये नेऊन त्या हत्तीने टाकलं. हत्ती निमित्त आणि तुमचे स्वतःचे परिणाम हे उपादान कारण. तर जेव्हा आता तो राणीला घेऊन तिकडं गेला नगरामध्ये, असेच अनेक दिवस गेले, त्या राणीला पुत्रप्राप्ती झाली. आणि जेव्हा ती गर्भवती होती त्यावेळेस तिला स्वप्न पडलं. कोणाला? काय नाव होतं? जिनदत्ता. तर तिला स्वप्न पडलं की आपल्या मुखामध्ये पांढरा शुभ्र बैल प्रवेश करतोय. आणि असं स्वप्न पडल्यावर ते स्वप्न सांगितलं राजाला. राजाने सांगितलं. राजा पण असं ज्ञानी होते तेव्हाचे, असे आयरे गेरे नाही उगीच काहीतरी आपलं केलं म्हणून केलं, तुमची गृहस्थीन ते सगळी राजकारभार केला असं नाही. पूर्ण ज्ञानासाठी सुद्धा, धर्मासाठी पूर्ण समर्पण असायचं त्यांचं. त्यामुळं राजाला ज्ञान होतं. राजाने सांगितलं तुझ्या गर्भामध्ये आलेला जीव भव्य आहे. आणि ते जे स्वप्न पडलं त्या स्वप्नावरून त्यांनी निष्कर्ष सांगितला. त्याचं नाव ठेवलं ऋषभसेन. ऋषभ म्हणजे बैल. मग त्यावरून त्याचं नाव ठेवलं. बैल प्रवेश केला ना मुखामध्ये, हे पाहून त्यांनी नाव ठेवलं ऋषभसेन. मग लहानपणापासून त्याच्यावर चांगले संस्कार घालायचं. मातेचे पण भाव कसे असे वैराग्यपूर्ण होते, त्यापूर्वक तिने त्याचं संगोपन केलं. असंच धर्माच्या संस्कारामधून वाढत वाढत तो आज 8 वर्षाचा झाला. कोण? धनश्री काकी. ऋषभसेन आपल्या स्टोरीचा हिरो. संयोगाने 8व्या वर्षी त्याला मुनींचा संयोग मिळाला आणि उपदेश मिळाला. सगळी फॅमिली गेली होती मुनींकडं दर्शनाला आणि मुनींनी उपदेश दिला. तर त्या उपदेशाच्या निमित्तात, म्हणजे काय म्हणायचं, असा उपदेश पण इतका प्रभावी असायचा ना, तो उपदेश ऐकून ऋषभसेनला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. काय भैया, किती वर्षाचा? 8 वर्षाचा. काय असेल चिंतन, विचार कर की अशी एक स्थिरता असेल ज्ञानाला. आणि बस उपदेश मिळायला निमित्त बहिरंगामध्ये याचं उपादान असं काल लब्धी आली होती, तर सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणजे कसलं बेस्ट उपदेश असणार. आणि तो बेस्ट, इथं पण बेस्टच उपदेश असतो, पण आपण त्याचं चीज करत नाही. त्याचा आपण आपल्याला फायदा करून घेत नाही, म्हणून आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. तर त्यांनी सांगितलं
मुनींनी उपदेश दिला आणि इकडं वृषभसेनला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. त्याच उपदेशाच्या निमित्तात पिता, काय नाव होतं? प्रद्योत. त्याचं नाव आहे म्हणून लक्षात राहिलं जवळपास आहे म्हणून. तर प्रद्योत पिताला वैराग्य झालं. म्हणजे काय शक्ती असेल बघ ना त्या उपदेशामध्ये, की एकाला वैराग्य झालं, एकाला सम्यक दर्शन झालं, एक मोक्षाला गेला असेल कोणतरी मागं पुढं. तर पिता प्रद्योत विरक्त झाले आणि दीक्षा घेण्यासाठी ते पुढं सरकले. त्यावेळेस आता मुलगा बरोबर होता म्हणल्यावर मुलाला बोलवलं आणि आता दृढ त्यांचा निर्णय होता की मी दीक्षा घेणारच आहे म्हणल्यावर थोडंसं हँडओव्हर करायचं असतं ना. काय किल्ल्या द्यायचे असतात का, म्हणजे एक आपलं राज्य द्यायचं असतं, त्याचं सगळं सांगायचं असतं म्हणल्यावर त्यांनी मुलाला बोलवलं जवळ आणि सांगितलं की मला आता वैराग्य झालेलं आहे, मी या संसारामध्ये राहणार नाही. हे विषय भोग विष समान आहेत, त्यामुळं मला आता त्याच्यामध्ये रमायचं नाही, तू राज्य सांभाळ. डोळ्यातून अश्रू काढू नकोस आणि मला अंतराय करू नकोस, मी अमृतपान करायला चाललो आहे. त्यांची भाषा अशी होती वडिलांची. कधी वडील बोललेत का असं आपल्याशी? मी अमृतपान करायला चाललो आहे. येतो का? येतो का? तर राहिलं बाजूला, मी जातो हे पण आपल्याला ऐकायला मिळणार नाही. तर दीक्षा घेण्याचे भाव इतके दृढ होते की पिता पुढं. आता पुत्र तुम्हीच संस्कार केलेत म्हणल्यावर ते थोडी मागं राहणार आहे, ते पुढं आलं बरं का. किती वर्षाचं? आठवण ठेव, 8 वर्षाचं. किती वर्षाची पोरगी तुझी? सोड मग. हे होतं ना 8 वर्षाचं, त्यावेळेस ते केवढं असेल, काय असेल परिस्थिती. तो मुलगा पुढं आला. हे तात, तुमच्या वैराग्याला माझी अनुमोदना आहे. तुम्ही अमृत प्यायला चालला आहात, चांगली गोष्ट आहे. मला का विष पिण्याची आज्ञा देताय? काय म्हणला हो? गोळीच मारली की. मला का विष पाजवताय? जर यामध्ये सुख नाही तर मी का स्वीकारू? मी त्या राज्यात का जाऊ? मी का राज्य सांभाळू? जर त्याच्यामध्ये नाही तर ऑब्वियसली शंका तुम्ही म्यूट काढून विचारा, सगळ्यांनाच ऐकायला मिळेल. मला वाचण्यात आलं होतं किंवा ऐकण्यात आलं, दीक्षेसाठी पूर्वसंस्कार फार कामी येते, म्हणजे फरक पडतो पूर्वसंस्काराने, खरं आहे का ते? दीक्षेसाठी पूर्वसंस्कार काम करतात का? तर करतात. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचे संस्कारच आहेत ते उदयाला येणारे, भलेही विषय भोगाचे असू देत किंवा वैराग्याचे असू देत, धर्माचे असू देत, कर्माचे असू देत, सगळ्या ठिकाणी तुमच्या पूर्वसंस्कारांचं फळ आहे ते. कोण शिकवतं? लहान मुलाला उठल्यावर जन्मल्यावर ते नोट पकडून धरतं, ते रडतं, घाबरतं, कोण शिकवतं? हे सगळे संस्कार आहेत ना पूर्वीचे, अनादीपासून जीवावर झालेले, त्यामुळं संस्कारांचंच फळ आहे. मग तिथं म्हणायचं आहे की पित्याला वैराग्य झालं, कदाचित केले असतील पूर्वभवात कधी वैराग्याचे भाव, त्याचे संस्कार आता पुन्हा उदयाला आले. मुलगा काय म्हणाला? म्हण. आत्मश काय काय म्हणाला म्हण बघू, रेकॉर्ड करून पप्पांना पाठवते. म्हण. तुम्ही अमृत प्यायला चाललाय आणि मला का विष पाजवताय? उलट वाक्य म्हण जाऊन घरी. काय? तुम्ही बसून विष पिताय, मी अमृत प्यायला चाललो. बघू त्याच्या निमित्तात तर पप्पा येतात का मागून. तर तुमच्या वैराग्याला माझी अनुमोदना आहे. तुम्ही अमृत प्यायला चाललाय तर मला विष पिण्याची आज्ञा देऊ नका, यामध्ये सुख नाही तर मी का स्वीकारू? तर पित्याने काय म्हणलं? तू अजून लहान आहेस, तुझं वय किती? 8 वर्ष. तुला काय कळणार आहे किंवा कसं पाळणार आहे तू? असं त्यांना म्हणायचं होतं. तुझं वय अजून लहान आहे, त्या जंगलामध्ये वगैरे कसं राहायचं, कशी चर्या करायची थोडी कळणार आहे तुला, आणि सहन होणार आहे का एकासन करणं, अंतराय पाळून जेवणं, हातात आहार घेणं, उभं राहणं, त्या जंगलातल्या जमिनींवर झोपणं, त्या हिंस्र पशूंमध्ये राहणं, कसं जमणार आहे तुला? हे सगळं ब्ला 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 त्यांनी जे काही सांगितलं असेल ना ते फक्त कानावर बाउन्स होत होतं,
त्या लहान मुलाच्या, त्याचे पण परिणाम इतके दृढ होते ना. तो काय म्हणाला ऐका, तुझे वय लहान आहे. त्यावेळीस ते मुलगा 2 पावलं पुढं बरं का वडिलांपेक्षा. तो म्हणतो की हे पिताश्री, तुम्ही मला मिष्टान्न बनवल्यावर खाऊ घालत होता की नाही? जेव्हा आपण राजवाड्यात होतो तेव्हा जे काय बनवलं चांगलं ह्याच्यामध्ये, कशात, जेवणामध्ये जे काय चांगलं बनवलं असेल ते तुम्ही मला खाऊ घालत होता की नाही? पिता म्हणाले, अरे बेटा, सर्वप्रथम तुलाच खाऊ घालत होतो. जे काय असेल ते सगळ्यात बेस्ट म्हणल्यावर, तूच आमचा लाडका म्हणल्यावर तुलाच सगळं देत होतो आम्ही. पुत्र म्हणाला, मग त्यावेळी कधी वय विचारले का? म्हणजे जेव्हा तुम्ही काय खाऊ घातला मला, त्यावेळेस म्हटलास का तू एवढं लहान आहे आणि तू कसं खाणार आहेस? तर ते तुम्हाला छान वाटलं, जी काय गोष्ट मिष्टान्न आहे ना, ते उत्कृष्ट वाटलं, ते तुम्ही मला दिलात. मग आज अमृत पिताना वयाची अट का? मिष्टान्नाच्या पुढं अमृत अजून बेस्ट आहे ना. मग मिष्टान्न खाताना कधी विचारलं नाही, आता अमृत पिताना का विचारताय की तुझं वय छोटं आहे? असं कधी म्हटलं का आपण? म्हणजे त्या मुलाची पण बुद्धी बघा की किती छान आहे, बोलण्याची किंवा विचार करण्याची पद्धत. पिता म्हणाले, आता काय म्हणायचं, निरुत्तर झाल्यासारखं, त्यामुळं मार्ग बदलला, दुसऱ्या स्टाईलनी सांगितलं. उपसर्गाला कसं सहन करणार? त्यावेळेस पुत्र म्हणाला, मला उपसर्गाचे भय नाही, तुम्ही मला त्याचं भय देऊ नकात. म्हणजे पिता म्हणाले, त्या वनामध्ये वाघ, सिंह असणार, सगळे डास, मच्छर असणार, कोणाकोणाला फेस करणार तू? ते तुझ्या शरीराचा हाल बेहाल करून टाकतील. तर तो म्हणतो, मला त्या शरीराची चिंता नाही, त्या वाघ सिंहाचं मला भय नाही, कुठल्याही उपसर्गापासून मी पळणार नाही, तुम्ही फक्त मला सुद्धा तुमच्याबरोबर घेऊन चला. म्हणजे मला सुद्धा दीक्षेची आज्ञा द्या, असं त्याला म्हणायचं होतं. त्याची दृढता पाहून पिताने भावाच्या मुलाला राज्य दिलं. आणि कसले जबरदस्त पिता आहेत. 8 वर्षाच्या मुलाबरोबर वनात जाऊन त्यांनी दीक्षा घेतली. असे पिता असावेत. काय म्हणले हो धनश्री काकी? अशी माता असावी, असे पिता असावे जे धर्माला लावणारे असावेत. असे माता पिता का मिळाले? कुठे गेले माता आज? मोहात. तर असे माता पिता मिळणं कोणाचं उपादान, कोणाचं निमित्त? कुठलं उपादान, कुठलं निमित्त? मीच बनवलंय ना. असे काहीतरी भाव केले जेणेकरून यांना माता पिता मीच बनवले, त्यांनी मला पुत्र बनवले, त्यांचे परिणाम. त्यामुळं दोघं एकमेकांना निमित्त आहात. तर त्याला मिळालेलं निमित्त चांगलं होतं. तर ते दोघं जण वनात गेले आणि दीक्षा घेतली. वडील आणि त्यांच्याबरोबर 8 वर्षाचा मुलगा. पण दोघं भावलिंगी संत बनले बरं का. असं नाही की पोरगं जवळ आहे आपण काळजी घेऊ त्याची. मुनी झाले होते ते, कोण नाही आहे त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. भलेही तिथे येऊन सिंह जर खायला लागला तर हे मुनी काय करणार? रक्षा करायला जाणार का? म्हणजे किती निरपेक्षता झाली, किती स्वतंत्रता झाली दोघांची एकमेकांपासून. इकडं माता रडू लागली. त्यावेळेस तिचं रुदन पाहून तो मुलगा म्हणतो, मी तुला वचन देतो, यापुढं मी दुसऱ्या मातेला रडवणार नाही. म्हणजे मी परत जन्म घेणार नाही. आता हे जे आहे ना, हाच माझा अंतिम भाव, इथून मी मुक्तीलाच प्राप्त होणार. काय जबरदस्त कॉन्फिडन्स. कसं होत असणार की नाही? ॲटलिस्ट आपल्या परिणामात तर घ्या की असे, पण मला पण व्हायला पाहिजेत असे भाव. मी सुद्धा आता ह्याच्यानंतर मला जन्ममरण करायचं नाहीच, मला या सगळ्या कर्मांची निर्जराच करायची आहे. ही विशुद्धी आतून आली ना तरी सुद्धा त्याचं फळ आहे. कधी का जाईना तुम्ही मोक्षाला, पण आज केलेल्या त्या विशुद्ध परिणामांचं फळ तुम्हाला मिळणारच. दोघांचा माता तर रडत बसली. दोघांचा वनविहार. विशुद्धी कशी येणार? विशुद्धी म्हणजे त्या मोक्षमार्ग प्रकाशक मधलं वाचलं होतं काय, की जेव्हा तुम्ही आत्मसन्मुख परिणाम करताय त्यावेळेस होणारे उत्कृष्ट शुभभाव याला सुद्धा, किंवा कषायाच्या मंदतेला सुद्धा
विशुद्धी म्हणलं जातं. आणि सम्यक दर्शन प्राप्त केल्यावर आत्मस्वभावाला जाणून जे काय तुमची प्रगट झालेली पवित्रता आहे त्याला सुद्धा विशुद्धी म्हणलं जातं. म्हणजे विशुद्धी म्हणजे कधी शुभ भाव पण म्हणतील, कधी शुद्ध भाव पण म्हणले जातील. दोघांचा वनविहार सुरू झाला. चर्येसाठी कशाय का होतात हे पण केलेले आपण आपल्यावरचे केलेले संस्कार आहेत त्याचं उदय येतो. आणि मग आज कशाय मला झाले, आत्ता झाले, का झाले? पूर्वीच्या कर्मांचा उदय आला होता आणि त्यामध्ये मी अनुरक्त झालो म्हणून मला कशाय आत्ता होतात. मग मी काय करायला पाहिजे? कर्मांचे उदय तर येत राहणार आहेत, पण त्या उदयानुसार मी परिणाम करायला नकोत. तर तिथं ते उदय नुसते निघून जातील. म्हणजे मी ते उदय आले म्हणून आता क्रोध करणार, पुन्हा नवीन कर्म बांधणार, पुन्हा ते उदयाला येणार, पुन्हा मी कशाय करणार. हीच चक्र कधी संपणार? मग मुनींना पण उदय येत नाहीत का? येतात. ते मुनी काय करतात? त्या उदयाला ज्ञेय म्हणून जाणतात, बस स्वतःमध्ये पुरुषार्थ करतात. तिथं उदयच आहेत ना हे त्या मुलावर, जे की पिता आले रोखले, माता आली रोखली, हे सगळे त्याचे उदयच आहेत. पण त्या उदयानुसार ते बरं तू म्हणती तर चल येतो घरी, असं म्हणलं नाही त्यांनी. किंवा जाऊ दे तुला त्रास व्हायला, एवढं रडायला लागलीस नाही जात, असं म्हणायचं नाही आत्मज. तुला रडायचं तर रड, मी तुझ्याकडे बघणार पण नाही, अशी दृढता असावी आपली. चला मनकडे येतो काय मग मी रडत. तर तिथं म्हणजे आपण त्या कर्माच्या अनुरूप होऊ नका हे सांगायचं. यालाच म्हणायचं पुरुषार्थ. उदय इज फॉर बेटरमेंट. असं तुमच्यावर आहे ना. ठीक आहे, कसलेही उदय असू देत, त्याच्यामध्ये तुम्ही कसं रिॲक्ट करता त्याच्यानुसार पुढचं भविष्य ठरणार. त्या उदयामध्ये तुम्ही अनुरक्त झाला, पुन्हा रागीद्वेषी झाला, तर तेच उदय तुम्हाला नीच गतीला नेणारे ठरतील. तुम्ही काय करता तो रिस्पॉन्स म्हणा, नाही तर रिॲक्ट म्हणा. काय म्हणायचं? रिॲक्ट और रिस्पॉन्स म्हणून विचारतो. तुम्ही जे काय त्याला देताना प्रतिसाद, ते त्या कर्मांच्या उदयाचं निमित्त असताना तुम्ही रागीद्वेषी होता, हे तुमच्यात झालेले परिणाम. आणि त्याच्या निमित्तात म्हणून त्या पूर्व कर्मांच्या उदयाच्या निमित्तात आत्ता उदय भोगायला मिळाले. आणि पुन्हा आत्ताच्या उदयात आपण अनुरागी झालो, द्वेषी झालो, त्याच्या निमित्तात पुढं तसे उदय मिळणार. म्हणून आपणच मंद कशाय कसे होतील, कसे होणार सांगा? कशायांना मंद करायचं नाहीये, कशायांना बंद करायचंय आपल्याला. आणि तिथं स्वभावाचा आश्रय घेणं हे एकच मार्ग आहे. जेव्हा आपण स्वभावाला जाणतो त्या ठिकाणी त्या कषायांची शक्ती कमी होतेच, ते तुम्हाला त्रस्त करू शकत नाहीत. बर, पुढे न्यायचं का मुनींना? चर्येसाठी ते दोन्ही मुनी, आता कोण? पिता मुनी आणि पुत्र मुनी म्हणायचं त्यांना. दोघं पण नगरामध्ये गेले आणि चर्येसाठी म्हणून. कसं असणार बघा की 8 वर्षाचे मुनी कर धरून निघत असणार, हातात पिंची कमंडलू, छोटं छोटं सगळं, छोटे छोटे हात, छोटे छोटे ग्रास, सगळे ते सांगितलं ना. काय होतं? छोटे छोटे काय तर भजन आहे की ते, काय भजन आहे माहिती आहे? छोटे छोटे मुनी हो गए निहाल. तेच की, भजन नीट म्हणा. हो गए निहाल. छोटे छोटे मुनीवर हो गए निहाल. आठवे ना मला. ठीक आहे, बघा. देखो तो कमाल ऐसा कुछ तो है. ऐसा कुछ तो है. ठीक आहे, देख लेंगे. चला, तर काय सांगायचंय? ते मुनी चर्येसाठी म्हणून नगरात चालले होते आणि विधी धरून आहार ग्रहण करत होते. आपल्याला वाटतंय छोटे मुनी, पण ज्ञानाची काय लेवल पोचली त्यांची. म्हणजे एकासन करायचं, त्यामध्ये पण सगळ्या विधीपूर्वक आपलं चारित्र्याचं पालन करत सगळं करायचं म्हटल्यावर काय ते अज्ञानी होते का? महाज्ञानी बनले.
विधीपूर्वक आहार ग्रहण करत होते, सर्वत्र आनंदच आनंद होता. कुठेही गेले तरी सुद्धा ते आपल्या ध्यानामध्ये साधनेमध्ये लीन असायचे. असाच काळ गेला आणि धनश्री काकी काय झालं, ऋषभसेन मुनी युवा झाले. युवा झाले, तरुण झाले. आचार्यांनी त्यांची सगळी कुशाग्रता बघून, त्यांची ध्यान साधना बघून त्यांना एकल विहाराची आज्ञा दिली. म्हणजे ते सतत ध्यानामध्ये असायचे, त्यामुळे संघाला विहार करायचा असायचं तर ते जमत नव्हतं असं म्हणा. त्यामुळं मुनींनी त्यांना, आचार्यांनी त्यांना सांगितलं की तुमची साधना चालू द्या, संघाचा विहार पुढे जाईल. आणि मग ते एकल विहारी झाले. ध्यानामध्ये महिनोन महिने उभे राहायचे, अशी साधना. आणि संघाचा विहार होऊन पुढे गेला. आणि त्यांची त्यामुळं त्या ज्ञानाची, त्या ध्यानाची एक धारा, एक तेज असं वाढत गेलं की त्याच्या निमित्तात क्षयक्षम जबरदस्त उघाड झाला. अद्भुत तेज प्रगटले. त्यांची मुद्रा पाहून अनेक जणांनी जिनधर्म स्वीकारला. ते असे ध्यानाला पत्थरवत उभे असायचे. काय ते तर कोणाचं लेणं न देणं म्हणा, किंवा कोणाशी काय संपर्क नाही, बोलणं नाही, काहीच नाही. आणि त्यामुळं ते आपल्या आपल्या साधनेमध्ये ना, तर त्या मुद्रेला बघून सुद्धा अनेकांना प्रभावित व्हायचे अनेक लोक. हे इतकं तपस्या करतायत तर काहीतरी ह्यांना उपलब्धी झाली असणार, आपल्याला पण व्हावी म्हटल्यावर ते अनेकांनी जिनधर्म स्वीकारला. मग काय सांगितलं, उपदेश सांगितल्यावर म्हणून सांगितलं जातं एक वाक्य, काय, अवाक विसर्गम वपुषा निरूपयंती. न बोलता सुद्धा मुनींची ती वपू म्हणजे शरीरच उपदेश देऊन जातं. न बोलता सुद्धा मुनी भरपूर बोलून जातात. तर त्यांच्या त्या चर्येकडे पाहून अनेकांनी जिनधर्म स्वीकारला. आराधनाच प्रभावनेचे कारण ठरते. प्रभावना करायला जाऊ नका. तुम्ही जी काय आराधना करणार त्याच्या निमित्तात प्रभावना सहज होते. मंदिर कसं वाचवणार, बॅनर घेऊन जाऊन तिथं ओरडारडी करून तिथं जाऊन ते ब्लॅक फीट लावून काय काय करणार. म्हणून सांगितलं होतं ना एकदा, तुमची विशुद्धी अशी वाढवा ना, अशी तपस्या करा, ध्यान करा, त्यांच्याविषयी क्षमाभाव ठेवा, बघा निर्णय तुमच्याकडनं येणार की नाही. त्यांचा विरोध करून त्यांना जाऊन मारून थोडी काय होणार आहे. म्हणजे आपल्या पापाचा उदय तर तो नष्ट करायला मला काय करावं लागणार आहे, दुसरं पाप. पाप केल्यावर पाप नष्ट होत नाही. म्हणून सांगितलं अनुष्ठान करा, उलट त्याच्या निमित्तामध्ये संक्रमण होऊ शकतं. अशी ध्यानाची साधना करा जेणेकरून विशुद्धी वाढली तर उदय बदलू शकतात. म्हणून आपल्याकडं बदल करायचा आहे, दुसऱ्याकडं नाही. बर चला, तरी अशा प्रकाराने त्यांची साधना जबरदस्त सुरू झाली. आणि जे काय ते साधना करत होते तर त्याच्यामध्ये त्याच्या निमित्तात अनेकांचं जीवन परिवर्तित झालं. आणि ते अशीच साधना करत करत पुढे चालले होते. तर एके ठिकाणी त्यांच्यावर हा उपसर्ग झाला, काय, ऋषभसेन मुनी उष्णशिला पर ध्यान धर्यो मन लाई, सूर्य घाम रुष्ण पवन की वेदन सही अधिकाई. म्हणजे असं त्या सूर्यासमान तप्त झालेल्या त्या शिळेवर त्यांना बसवलं गेलं आणि त्याच्यामध्ये ते सामायिकाला बसले होते. आणि मग त्यांच्यावर असा उपसर्ग झाला आणि त्यातून त्यांना, म्हणून आपल्यावर असे संस्कार करा जेणेकरून आपल्याला पुढं कधीही मोहाचा अडथळा न हो. जे काय हे संयोग मिळालाय तो आपण केलेल्या मोहाचं फळ आहे. म्हणून आई वडील अडवणारे नसतात, तर आपणच केलेले परिणाम आपल्याला अडवणारे असतात. ते फक्त निमित्त आहेत ना, तिकडून मिळालं इकडून मिळालं. जसं आज सांगितलं काय, जम्मू काश्मीरमध्ये जाऊन तिथं त्यांना आयुकर्म संपणार होतं, तर थोडी त्यांना कोण जावा म्हटलं होतं तिथं मरायला. ते कोण कुठून भेटणारे होते अतिरेकी, काय संबंध होता, पण असा संयोग मिळायचा असतो. आणि अशा ठिकाणी जर आयु संपायचं असेल तर तुमचं उपादान निमित्त ते बहिरंगामध्ये निर्दोष असतं.
म्हणून निमित्ताला दोष देऊ नका, आपल्या उपादानामध्ये परिवर्तन करा. म्हणून स्वतःला सांग. होय आत्मज, तुझं उपादान पक्क आहे, तुझी दीक्षा होणारच. म्हणून तीव्र भाव कर, आपल्यावर संस्कार मस्त कर. मला हेच करायचं, आत्मकल्याणच करायचं, इतके तीव्र भाव करायचे ना, कोण बाहेरचं निमित्त अडवू शकत नाही आपल्याला. आपली तेवढी योग्यता प्रगट करायची. काय नाही आहे संसारामध्ये, सगळ्याच्या संसारात दुःखच आहे. विचार, कोणाकोणाला विचारू, दुःखी आहे का सुखी आहे? काय प्रज्वल, दुःखी आहे का सुखी आहे? मिनीच संसार आहे. त्याच्या बाजूलाच बसत जा, म्हणजे त्याच्याबरोबर तुला पण दृढता. चला, आपले परिणाम उज्ज्वल करा, आपलं आत्मकल्याण करा. जाणा, हा मी सर्व कर्म उदयापासून भिन्न निष्कर्म स्वभावी जीव आहे. माझ्यामध्ये कर्मांचा उदय नाहीच, कर्मांचा क्षय नाहीच. पहा, कर्मांचा आणि माझा काहीही संबंध नाहीच. स्वतःची शक्ती ओळखा, स्वतःचे स्वरूप जाणा. सर्वांना जाणणारा मी शुद्ध जीव आहे, निरपेक्ष आहे, निस्वार्थ आहे, ज्ञानमय आहे, चारित्र्यमय आहे. हा जीव लहान नाही, मोठा नाही, अज्ञानी नाही, महाज्ञानी नाही. बस जाणणारा मात्र आहे. मी आहेच. विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसा